Hello everyone. Yesterday we discussed about polarization. आपण काल काय बघितलं होतं? पोलरायझेशन बघितलं होतं. पोलरायझेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की अनपोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट म्हणजेच काय की अनपोलराइज्ड लाईट जी असते ती कशी असते, ऑल डायरेक्शनमध्ये काय होते, फ्लो होते. लाईक दॅट आपण सन म्हणतोय किंवा आपला लाईट बल्ब असतं. लाईट बल्ब पण काय आपण बघतो ती काय असते, पर्टिक्युलर एका डायरेक्शनने ट्रॅव्हल होताना दिसते का? नाही. कशी दिसते आपल्याला? ऑल डायरेक्शनली ट्रॅव्हल होताना दिसते. तर जी लाईट बल्ब आहे हा काय आहे, अनपोलराइज्ड लाईट आहे. अनपोलराइज्ड म्हणजेच काय की जी लाईटची अनपोलराइज्ड लाईटचे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी ऑल डायरेक्शनमध्ये काय होते, ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसते, है ना. तर आपण पोलरायझेशनमध्येच काय बघितलं होतं, काय डिस्कस केला होता की पोलरायझेशन लाईट जी असते, अनपोलराइज्ड लाईट आपण एक कन्सिडर केलेला होता. ती अनपोलराइज्डची लाईट पर्टिक्युलर ऑल डायरेक्शनने ट्रॅव्हल होत होते. तर आपण पर्टिक्युलर एक अनपोलराइज्ड लाईट जी काय होते, एक प्लेन ऑफ द पेपर घेतला. ओके, त्या प्लेन ऑफ द पेपरमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन म्हणजे आपण ऑल डायरेक्शनमध्ये फ्लो होत होतो, आपण पर्टिक्युलर एक इलेक्ट्रिक फील्डची लाईन एका डायरेक्शनमध्ये घेतला आणि ते काय आपण कन्सिडर केलं, एक प्लेन ऑफ द पेपर. त्या प्लेन ऑफ द पेपरच्या ती जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन होती ती कशी होती, त्याच्या परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत होती. कशाच्या? त्या प्लेन ऑफ द पेपरच्या परपेंडिक्युलर, है ना. आपण डायग्राममध्ये पण काल डिस्कस केलेलं डायग्राम आपण बघितली होती की अनपोलराइज्ड लाईट आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत आणि पोलरायझर आपण लावलेली होती, है ना. म्हणजे डायग्राममध्ये आपण बघितलं तर अनपोलराइज्ड लाईट आहे आणि त्याची एक लाईट काय होते आपण कन्सिडर करतोय आणि ती कशी होती, इलेक्ट्रिक फील्ड लाईन प्लेन ऑफ द पेपरच्या परपेंडिक्युलर होती. आणि त्या आणि आपण काय सेट केलेलं होतं, पोलरायझर. पोलरायझर म्हणजेच काय? पोलरायझर म्हणजेच जी इलेक्ट्रिक फील्ड लाईनला काय होते, पोलरायझरमधून ज्यावेळेस ती पास होईल, त्या पास ज्यावेळेस तो पोलरायझरमध्ये एंटर करेल आणि एंटर झाल्यावर ज्यावेळेस ती पास होईल पोलरायझरमध्ये, तर त्या जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे ती काय होते, एका पॅरलल एका वन वे डायरेक्शनमध्ये ती काय होते, पोलरायझेशनपासून ती पास होते. यालाच आपण काय म्हणतो, पोलरायझेशन म्हणतो, है ना. तर हे आपण असं काल डिस्कस केलेलं होता. तर आपण पोलरायझेशनचा हाफ पार्ट डिस्कस केला होता, ठीक आहे ना. त्याचा मी काय आपण जे डिस्कस घेतलेला होता तो काय, त्याचा फक्त हाफ पार्ट होता. तर पोलरायझेशनचा जे पुढचा पार्ट आहे ते आजच्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार. तसंच आपण पोलरायझेशन ऑफ रिफ्लेक्शन बाय ब्रेव्हेस्टर अँगल हे सुद्धा आपण काय करणार आहे, आज डिस्कस करणार आहे. तर लेट्स सी द स्क्रीन. Consider an unpolarized wave having angular frequency omega and wave vector k is equals to 2 pi upon lambda. कन्सिडर आपण काय केलेलं आहे, अनपोलराइज्ड लाईट, त्याची फ्रिक्वेन्सी आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशा डिनोट करतोय, ओमेगा, है ना. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जी पोलरायझेशन ऑफ लाईटमध्ये जी अनपोलराइज्ड लाईट होती, है ना, म्हणजे जी अनपोलराइज्ड लाईटची जी वेव्ह आहे त्या वेव्हची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण कशा डिनोट करतोय, ओमेगानी, आणि त्याचा वेव्ह वेक्टर काय आहे, के इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. ट्रॅव्हलिंग अलॉंग दी एक्स डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शन ट्रॅव्हलिंग करते, ते एक्स डायरेक्शननी ट्रॅव्हल करते. द मॅग्नेट्यूड ऑफ इट्स इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय E is equals to E0 sin of into in bracket kx minus omega t into E into, है ना. बघा आपण काय म्हणतोय की द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जी तुमची काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड काय आहे, E is equals to E0 sin of kx minus omega t. E0 being the amplitude of the wave. E0 काय आहे, amplitude आहे कशाची, वेव्हची. The intensity of the wave will be proportional to magnitude of E0 upon E0 square, है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की E0 काय आहे, amplitude of the wave, है ना. हे आपण डिस्कस केलेला होता 11th मध्ये
चॅप्टर 13मध्ये है ना, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं होतं ना हे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी. त्याचा जी ॲम्प्लिट्यूड होती ती ॲम्प्लिट्यूड याचा जे मॅग्नेट्यूड होता ते मॅग्नेट्यूड काय होते इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटीची E0. तर हे जे आपण 2 लाईन उभ्या बघतोय ना, याला आपण हा जे सिम्बॉल आहे हा सिम्बॉल कसला आहे मॅग्नेट्यूडचा. आपण म्हणू शकतो ना मॅग्नेट्यूड ऑफ E0 स्क्वेअर. The direction of the electric field can be anywhere in the YZ plane. We will consider the passage of this wave through two polarizer as shown in figure 1b. है ना, आता आपण फिगर बी मध्ये आपण डिस्कस करतोय दोन फिगर. आपण नेक्स्ट फिगर बी मध्ये आपण काय बघतोय की 2 पोलरायझर आहे. आपण किती पोलरायझर घेतलेला आहे 2 है ना. फर्स्ट केसमध्ये आपण जे पोलरायझर घेतलेला होता तो किती होता 1 घेतलेला होता. आता आपण काय म्हणतोय की आपण किती करतोय 2 पोलरायझर. हे कशावरून आपण म्हणतोय ॲज शोन इन फिगर 1b च्या याच्यावरून. लेट अस कन्सिडर अ पर्टिक्युलर वेव्ह हॅव्हिंग द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अन अँगल फाय. त्याचा जे अँगल आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑफचा अँगल तो काय आहे फाय डिनोट करतोय टू द ॲक्सिस ऑफ द फर्स्ट पोलरायझर. ठीक आहे, जे अँगल ऑफ फाय जे आहे ते आपण कशावरून कन्सिडर म्हणतोय की जे त्या पर्टिक्युलर पोलरायझर पासून जी अनपोलराइज लाईट आहे ती काय आहे ती ट्रॅव्हल करते. कोणत्या डायरेक्शन मध्ये YZ प्लेन मधून ती काय होत आहे ट्रॅव्हल करते. आणि ती जी इलेक्ट्रिक फील्ड लाईनची अँगल जी आहे तो अँगल आपण कशाने डिनोट करतोय फायनी. टू द ॲक्सिस ऑफ फर्स्ट पोलरायझर द कंपोनंट ऑफ E0 cos phi will pass through the first polarizer while the normal component E0 sin phi will be obstructed. है ना, म्हणजे आपण म्हणू शकतो ना की जे तुमचा अँगल मिळतोय तो अँगल आपण कशाने डिनोट करतोय φ0 नी करतोय. कशाचा फर्स्ट पोलरायझरचा. म्हणजेच आता तो काय असेल फर्स्ट पोलरायझरचा जे कंपोनंट आहे फर्स्ट पोलरायझर पासून जे तुमचा अँगल मिळतोय तो आपण काय म्हणू शकतो E0 cos phi. E0 काय आहे मॅग्निट्यूड आहे कशाचा E0 काय आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह आहे है ना. म्हणजेच E0 ऑफ cos phi अँगल आपल्याला कितीचा मिळाला कॉसचा. म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल आहे. म्हणजे आपण कशाने म्हणतो साईनचा कशामध्ये कन्वर्ट होतो कॉसचा. म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह cos phi विल पास थ्रू दी फर्स्ट पोलरायझर है ना. म्हणजे ती काय होते फर्स्ट पोलरायझर पासून पास होते. आता आणि नेक्स्ट आपल्याला काय मिळतंय वाईल द नॉर्मल कंपोनंट E0 साइन ऑफ फाय है ना. बघा फिगर मध्ये बघा काय आहे म्हणजे ती आता फर्स्ट पोलरायझर पासून काय जी पास होते त्याचा जे नॉर्मल कंपोनंट आहे है ना. आपण जे डॉटेड लाईन दाखवते ना जो डॉटेड लाईन काय आहे नॉर्मल कंपोनंट आहे कशाची इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईटची है ना. इलेक्ट्रिक फील्ड तर त्याचा जे कंपोनंट आहे नॉर्मल कंपोनंट ती काय मिळेल E0 ऑफ साइन फाय कशा विल बी ऑब्स्ट्रक्टेड. The intensity of this particular wave after passing through the polarizer will be proportional to the square of its amplitude. That is magnitude of E0 cos phi square है ना. म्हणजे आता त्याचा आपल्याला जर प्रपोर्शनल आपण काय डिस्कस केलं होतं की E0 काय आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह है ना. जर त्याचा मॅग्नेट्यूड बघायचा असेल आपण जर ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्हचा मॅग्नेट्यूड आपण जर प्रपोर्शनल करतोय इंटेन्सिटी ऑफ वेव्हची तर ते आपण काय म्हणत होतो E0 मॅग्नेट्यूड ऑफ E0 स्क्वेअर. आता E0चा आपल्याला फर्स्ट पोलरायझर पासून जे तुमचा इलेक्ट्रिक फील्ड लाईट पास होतीये तर त्या कंपोनंटचा एक अँगल मिळतोय. तो अँगल किती आहे तो अँगल काय म्हणतोय आपण फाय. फर्स्ट पोलरायझर पासून जे पास होतोय आणि त्या पोलरायझर पासूनचा है ना आपण त्याला काय म्हणतोय ते कंपोनंट आपल्याला काय मिळालेला होता E0 ऑफ cos phi. म्हणजे अँगल आपल्याला व्हेरी व्हेरी स्मॉल अँगल मिळालेला होता ना.
म्हणजेच आपण काय म्हणत होतो की cos phi is 0 cos phi. आपण म्हणू शकतो ना की proportional to the square of its amplitude that is magnitude of E0 cos phi square. आपण amplitude of the wave as it is घेतलेला आहे ना, त्याची जी इंटेन्सिटी ऑफ प्रोपोर्शनल होती ती काय मिळालेली होती magnitude of E0 square. आता फक्त आपण काय ऍड करतो त्याच्यामध्ये, जे त्याचा अँगल आहे, जे तुमची लाईट पास होते त्या पोलरायझर पासून जी अँगल मिळते ते काय होतं cos phi. म्हणजेच आपण म्हणू शकतो ना magnitude of E0 cos phi square. For unpolarized light incident wave phi can have all values from 0 to 180 degree. Thus, to get the intensity of the plane polarized wave emerging the first polarizer, we have to average magnitude of E0 cos phi of magnitude चा स्क्वेअर है ना. म्हणजेच ओव्हरऑल ऑल व्हॅल्यू अँगल ऑफ फाय ची ऑल व्हॅल्यू ती की आपण काय म्हणतोय 0 to 180 डिग्री मध्ये असते है ना. अनपोलराइज इन्सिडेंट वेव्ह जी असते त्याची जी अँगल फाय मिळते आपल्याला, आपण जे अँगल मिळतोय तो आपण नोट करतोय फायनी. त्या फायची व्हॅल्यू किती आहे 0 to 180 डिग्री. ओव्हरऑल व्हॅल्यू किती असते 0 ते 180 डिग्री. The value of the average of cos square phi is half. पण आता काय म्हणतोय की जी व्हॅल्यू आहे तुमची फाय ऑफ बिटवीनची जी व्हॅल्यू आहे ती कितीमध्ये कितीचा याच्यामध्ये असतं 0 ते 180 डिग्रीमध्ये. त्याचा जे ॲव्हरेज असेल तर आपण काय म्हणू शकतो व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज cos स्क्वेअर phi इज हाफ म्हणजे 180. तर 180चा हाफ जर केला तर किती मिळेल आपल्याला 90 डिग्री. म्हणजे cos ऑफ स्क्वेअर phi इज हाफ. Hence the intensity of the wave will be proportional to half magnitude of E0 square. म्हणजे जे तुम्हाला cos स्क्वेअर ऑफ phi मिळालं होतं ते आपण काय म्हणतोय हाफ. जे अँगल मिळतोय तो हाफ आहे. तर आपण जे अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह इंटेन्सिटीची किती होती E0 मॅग्निट्यूड ऑफ E0 स्क्वेअर फर्स्ट केसमध्ये आपण डिस्कस केला. त्यानंतर आपल्याला जे अँगल जी पोलरायझर पासून जी काय होती तुमची अनपोलराइज लाईट पास होते तर त्याचा अँगल काय मिळाला होता आपल्याला अँगल फायचा, जे स्मॉल अँगल मिळालेला होता. तर आपण तो अँगल आपल्याला कितीचा होता cos फायचा. तर तो cos फायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला cos स्क्वेअर हाफची, जे त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला हाफ. आपण म्हणू शकतो ना की हाफ मॅग्निट्यूड ऑफ ई स्क्वेअर. दॅट इज the intensity of an unpolarized wave reduces by half after passing through a polarizer. म्हणजेच आपण म्हणू शकतो ना की अनपोलराइज्डची वेव्ह जी आहे, वेव्हची जी इंटेन्सिटी आहे ती काय होते रिड्यूस होते. हाफ पोलरायझर पासून ती काय होते रिड्युसिंग होतीये. अनपोलराइज्ड वेव्हची जी इंटेन्सिटी आहे ती काय होते ज्यावेळेस ती पासिंग होती, हाफ लाईट जी पास होती तर ती काय होते पोलरायझर मध्ये हाफ होऊन जाते ना. त्याची काय होते तिला इंटेन्सिटी ती काय होते हाफ होऊन जाते. म्हणजेच मग ती हाफ काय होते पासिंग थ्रू अ पोलरायझर है ना. आपण जसं फर्स्ट प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं, जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन असते तर जी पोलरायझर पासून ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करत असते तर काय होतं की जी त्याची इंटेन्सिटी आहे तो काय होते तिथे इंटेन्सिटी रिड्यूस होतो आणि नंतर ज्यावेळेस ती लाईट जे पोलरायझर काय करतो त्या इंटेन्सिटीला रिड्यूस करतोय आणि त्यावेळेस ती इलेक्ट्रिक फील्ड लाईट पास झाल्यानंतर ती काय होतीये वन वे डायरेक्शन मध्ये फ्लो होते. Let us consider the linearly polarized wave emerging from first polarizer. Let us assume that the polarized wave has its electric field E1 along the y direction as shown in figure B. है ना. आता आपण काय कन्सिडर करतोय की पोलराइज्ड वेव्ह जी आहे ती काय होते फर्स्ट पोलराइज पासून जी अनपोलराइज लिनियरली
पोलराइज्ड वेव्ह जी आहे ती फर्स्ट पोलरायझरमध्ये का होतीये, इमर्जिंग होतीये. त्या पोलराइज्ड वेव्हला जे पोलराइज्ड वेव्ह जी आहे त्याची इलेक्ट्रिक फील्ड आपण काय कन्सिडर करतोय, E1. कोणत्या डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला. हे कशावरून म्हणतोय आपण, एज शोन इन द फिगर 1b. वी कॅन राईट द इलेक्ट्रिक फील्ड ॲज E1 इज इक्वल्स टू जे E10 साइन kx मायनस ओमेगा टी. याला इक्वेशन म्हणा 1. E0 where E0 is the amplitude of this polarized wave. है ना. आपण जे काय म्हणतोय की E1 काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड कशाची, अलॉंग दी वाय डायरेक्शनची. तर आपण E1 इज इक्वल्स टू काय म्हणतोय की वेक्टर ऑफ जे E10 काय आहे, amplitude of this polarized wave. The intensity of polarized wave is given by. आता त्या polarized wave ची इंटेन्सिटी ते आपण कशाने डिनोट करतो, I नी. म्हणजेच I1 डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ E10 मॅग्नेट्यूड ऑफ स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन 2. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द पोलराइज्ड वेव्ह जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल अँप्लिट्यूड ऑफ दिस पोलराइज्ड वेव्हला. याला आपण काय म्हणतोय, इक्वेशन 2. नाव इफ द वेव्ह पासेस थ्रू सेकंड पोलरायझर whose polarization axis make an angle theta with the y direction. है ना. जी आता सेकंड पोलरायझर जी आहे ती सेकंड पोलरायझर पासून जे पोलरायझेशन ॲक्सिस आहे त्याचा अँगल काय मिळतो आपल्याला, थीटा. कोणत्या डायरेक्शनला, वाय डायरेक्शनला. ओनली द कंपोनंट ऑफ E10 cos थीटा. म्हणजे आता आपण म्हणू शकतो त्याचा कंपोनंट काय मिळेल, E10 ऑफ कॉस थीटा. आपण याच्या पहिले डिस्कस केला होता. त्याच्यामध्ये याच्या पहिल्याच्या स्लाइडमध्ये आपण काय म्हटलं होतं, E0 ऑफ कॉस फाय. है ना. E0 काय होतं तुमचा, ॲम्प्लिट्यूड ऑफ दी वेव्ह होतं. है ना. तर ते आता आपण जे त्याचा जे अँगल होता तो अँगल आपल्याला काय मिळालेला होता, फायचा अँगल मिळालेला होता. त्याची व्हॅल्यू काय होती, 0 to 180 डिग्रीमध्ये. आता जे ही जी वेव्ह पास होती तुमची सेकंड पोलरायझरपासून, पोलरायझेशन ॲक्सिस मेक ॲन अँगल थीटा विथ द डायरेक्शन. द कंपोनंट ऑफ E10 ऑफ कॉस थीटा विल pass through. Thus, the amplitude of the wave which passes through say E20 is now E10 cos theta and its intensity I2 will be. है ना. आता आपण काय म्हणतोय की फर्स्ट वेव्ह सेकंड पोलरायझर पासून जे तुमची पास होती आपण त्याला कशाने म्हणत होतो, E10 नी. आता त्या सेकंड पोलरायझेशन पासून दुसऱ्या पोलरायझरकडे चाललंय तर आपण आपण काय म्हणू शकतो, पहिले याला आपण E10 म्हणत होतो तर याला आपण आता काय म्हणू शकतो, E20 म्हणू शकतो. है ना. E20. आता इंटेन्सिटी ऑफ सेकंडसाठी काय इक्वेशन येईल, म्हणजे आपण फर्स्ट इंटेन्सिटीसाठी आपण काय म्हटलं होता, I1 डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ E10 चा स्क्वेअर. आता सेकंडसाठी आपण म्हणतोय तर आपण काय म्हणू शकतो, I2 डायरेक्टली प्रोपोर्शनल मॅग्नेट्यूड ऑफ E20 मॅग्नेट्यूड ऑफ स्क्वेअर. म्हणजे देयरफॉर I2 डायरेक्टली प्रोपोर्शनल मॅग्नेट्यूड ऑफ E10 मॅग्नेट्यूडचा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा और I2 इज इक्वल्स टू I1 cos स्क्वेअर थीटा. इक्वेशन काय, कोणता इक्वेशन आहे मग हा इक्वेशन आपण याला म्हणू तिसरा. है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की I2 हा कशाला आहे, I2 E10 मॅग्नेट्यूड ऑफ कॉस थीटा. म्हणजे आपण म्हणू शकतो ना I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. कॉन्स्टंट है ना, कारण की I1 आणि I2 ला 30 व्हॅल्यू मिळाली आपल्याला. म्हणजे आपण म्हणू शकतो I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थीटा. याला इक्वेशन म्हणा 3. दिस इज नॉन ॲज मॉलस लॉ. या इक्वेशनला आपण कोणता लॉ म्हणतोय, मॉलस लॉ. मॉलस लॉ आफ्टर E.L. मॉलस 1775 to 1812 who discovered the law experimentally. Mauler's law give the intensity of linearly polarized wave after it
passes through a polarizer. है ना, म्हणजेच आपण काय म्हणतो, हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला I2 इज इक्वल्स टू I1 कॉस स्क्वेअर थीटा, हे जे इक्वेशन 3 होतं, या इक्वेशन 3 हा कोणता लॉ आहे, मॉलस लॉ. मॉलस लॉ, जे मॉलस होते, मॉलस हे कोण आहे, एक सायंटिस्ट आहे. यांनी 1775 टू 1812 मध्ये काय डिस्कवर्ड केला, म्हणजे यांनी डिस्कवर्ड केला एक्सपेरिमेंटली. बघा, हे जे इक्वेशन यांनी मिळवला, हा इक्वेशन त्यांनी एक्सपेरिमेंटली काय केलं, प्रूफ केलं, है ना. म्हणजे त्याची इंटेन्सिटी ऑफ लिनियरली पोलराइज्ड जे वेव आफ्टर इट पासेस थ्रू अ पोलरायझर, म्हणजे जी लाईट, जी तुमची पोलरायझेशन, जी लाईट आहे, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, ती पोलराइज पासून पास झाल्यानंतर जी लिनियरली पोलराइज्ड होतोय, पोलराइज झाल्यानंतर जे त्याचा पोलरायझर होतोय, त्याची इंटेन्सिटी हे कोणी प्रूफ केली, मॉल्सने केली. आता या इक्वेशनला, म्हणजे जे हे एक्सपेरिमेंटली प्रूफ केला, त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. मग त्यांनी स्वतःचाच नाव देऊन या एक्सपेरिमेंटलला डिस्कवर्ड केला. म्हणजे यालाच आपण कोणता लॉ म्हणतोय, मॉलस लॉ. नोट दॅट theta is the angle between the axis of polarization of the two polarizer, है ना. आता आपण काय नोट करतोय की जे अँगल मिळालेला आहे, कशाचा अँगल मिळालेला आहे, कोणाच्या मध्ये, ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन ऑफ दी टू पोलरायझर, त्याचा अँगल आपल्याला काय मिळालेला होता, थीटाचा. आपण फिगर 1b च्या याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे, है ना. मला दिसतोय ना, दोन पोलरायझर पासून जी वेव लाईट जी तुमची पास होतीये, त्याचा अँगल आपल्याला काय मिळालेला होता, थीटाचा अँगल भेटलेला होता. इफ थीटा इज द इक्वल टू 0, तो थीटा काय आहे, आपण काय म्हणतोय, थीटा इज इक्वल टू 0. दॅट इज द पोलरायझेशन ॲक्सिस ऑफ द टू पोलरायझर्स आर पॅरलल, है ना. म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 आपण का म्हणतोय, कारण की जे पोलरायझेशन जे आहे, दोन पोलरायझेशन आपण जे घेतलेले आहेत, ते कसे आपण सेट केलेला आहे, त्याची अरेंजमेंट कशी केलेली आहे, आपण पॅरलल, है ना. आपण फिगर 1b मध्ये बघा, फिगरकडे जाऊन बघू शकता तुम्ही की दोन पोलरायझर आपण घेतलेले आणि ते कसे घेतलेले आहेत, पॅरलल घेतलेले आहे. द इंटेन्सिटी डज नॉट चेंज व्हाईल पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर. म्हणजे बघा, त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची इंटेन्सिटी चेंज होणार आहे का, फर्स्ट पोलरायझर पासून जी इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी का होतीये, ज्यावेळेस ती पास होत आहे, तर फर्स्ट पासून तर सेकंड पर्यंत ज्यावेळेस ती इलेक्ट्रिक फील्ड लाईन जी जाते, त्याची इंटेन्सिटी चेंज होणार का, नाही. कारण की आपण ते कसे ठेवलेले आहेत, पॅरलल मध्ये ठेवलेलं आहे, है ना. इफ थीटा इज 90 डिग्री, थीटा कितीचा मिळाला मग, 90 डिग्री, आणि ती कशी मिळाली आपल्याला, 90. म्हणजेच आपण तो अँगल कसा आहे, स्मॉल स्मॉल अँड व्हेरी स्मॉल, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, कॉस थीटा, है ना. तर इक्वेशन आपल्याला काय मिळालेला होता, मॅग्नेट्यूड ऑफ इंटेन्सिटी, है ना. मॅग्नेट्यूड ऑफ इंटेन्सिटी आपल्याला काय मिळालेली होती, E10 ऑफ कॉस थीटा आपण कन्सिडर केलेला होता ना. तर म्हणजेच आपण तो कॉस कशी मिळालेली होती आपल्याला, डायरेक्टली प्रोपोर्शनल कसा होता, कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजेच आपण म्हणू शकतो की कॉस स्क्वेअर थीटा. मग कॉस 90 ची व्हॅल्यू किती मिळते, 0. अँड नो लाईट इमर्ज फ्रॉम दी सेकंड पोलरायझर. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री अँड 90 डिग्री आर नॉन ॲज पॅरलल अँड क्रॉस सेटिंग ऑफ दी टू पोलरायझर. म्हणजे आपण म्हणू शकतो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री किंवा 90 डिग्री हे काय आहे, पॅरलल आहे, अँड क्रॉसिंग सेटिंग ऑफ दी टू पोलरायझर. पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन, ब्रेव्हेस्टर लॉ. आता आपण काय डिस्कस करणार आहोत, पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन, ब्रेव्हेस्टर लॉ. When light is incident at an angle on a boundary between two transparent media,
है ना. आतापर्यंत आपण रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये आपण काय आपण रिफ्रॅक्शनच्या केसमध्ये आतापर्यंत हेच डिस्कस करत आलो ना 11th स्टँडर्डपासून, की एक लाईट आहे आणि ती लाईट काय होते, इन्सिडेंट होते एका बाउंड्री सरफेसला आणि ती काय होती तुमची ट्रान्सपरंट होते वन मीडियम टू अनदर मीडियमला, है ना. आपण म्हणू शकतो की व्हेन लाईट इज एन इन्सिडेंट ॲट अन अँगल ऑन बाउंड्री बिटवीन टू ट्रान्सपरंट मीडिया हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस N1 अँड N2, है ना. म्हणजे जो दोन ट्रान्सपरंट मीडियममध्ये ती काय होतीये, ट्रान्सपरंट होती आपली लाईट आणि त्याची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती काय आहे N1 आणि N2 ने आपण डिनोट करतोय. N1 आणि N2 आणि N2 ने कन्फ्यूज व्हायचा नाही. आपण याच्या पहिले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यूनीच आपण डिनोट करत होतो, तर आपण म्यूनीच करा, ठीक आहे. N1 आणि N2 ने पण केला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. तुम्ही जे डिनोट करताय तुम्हाला कन्फ्युजन नाही झाला पाहिजे, तर तुम्ही म्यूनी जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस N1 आणि N2. part of it gets refracted and the rest gets reflected. Let us consider unpolarized light incident from medium of refractive index N1. ओके, आता आपण काय बघतोय, काय कन्सिडर करतोय की अनपोलराइज लाईट आहे ती काय होत आहे, इन्सिडेंट होत आहे एका मीडियमवर आणि त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे N1 किंवा μ1 ऑन such a boundary perpendicular to the plane of the paper as shown in figure. ओके, आता आपण हे म्हणू शकतो ना की आपण कन्सिडर करा एक प्लेन ऑफ द पेपर आहे आणि त्या बाउंड्रीवरून तुमची काय होत आहे, लाईट इन्सिडेंट होत आहे आणि त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय म्हणतोय आपण, μ1. हे आपण फिगर 1 वरून कन्सिडर करतोय. द इन्सिडेंट वेव्ह इज अनपोलराइज्ड. आता जी इन्सिडेंट वेव्ह आहे हे लक्षात ठेवायचे. आता आपण लाईट कोणती यूज करतोय, म्हणजेच इथे जी तुमची अनपोलराइज्ड आहे. तर जी आपली जी वेव्ह इन्सिडेंट होत आहे ती वेव्ह कोणती आहे, अनपोलराइज्ड आहे. अनपोलराइज्ड म्हणजेच काय की ती जी त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कशी आहे, ऑल वेव्ह डायरेक्शनमध्ये काय करते, ट्रॅव्हल करते. आपण कन्सिडरच कशी करतोय की आता जी वेव्ह इन्सिडेंट होत आहे मग ती वेव्ह कशी आहे, अनपोलराइज्ड आहे. इट्स इलेक्ट्रिक फील्ड विच इन द प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स is resolved into two components, one parallel to the plane of the paper shown by double arrow and the other perpendicular to the plane of paper shown by dots. है ना. बघा आपण का म्हणतोय की जे प्लेन ऑफ द पेपर आपण घेतलेला आहे ती आता ती कशी आपण डायरेक्शन बघा, इलेक्ट्रिक फील्ड आणि प्लेन ऑफ द पेपर डायग्राममध्ये बघा, डायग्राममध्ये जी प्लेन ऑफ द पेपर आहे त्याच्याच परपेंडिक्युलरला इलेक्ट्रिक फील्ड लाईन काय होत आहे, इन्सिडेंट होत आहे, पॅरललमध्ये नाही आहे. कशी आहे, अपोजिट डायरेक्शनला आहे. कशी आहे, अपोजिट म्हणजेच परपेंडिक्युलर आहे, है ना. म्हणजे त्या डायरेक्शन जी इन्सिडन्स डायरेक्शन होतीये दोन कंपोनंटमध्ये कशी आहे, परपेंडिक्युलर आहे, है ना. जी डॉटेड जे तुम्हाला शोन केलेलं आहे ते बघा, डबल ॲरो दिसतोय का, डबल ॲरोज, तर ते डबल ॲरोज ते कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे. कशाच्या, प्लेन ऑफ दी पेपरच्या. आपण शोन करतोय डॉटनी, फिगरमध्ये बघू शकता, है ना. बोथ हॅव इक्वल मॅग्नेट्यूड. म्हणजे आता यांचा मॅग्नेट्यूड कसा असेल, इक्वल असेल ना. आपण आता याच्या पहिले डिस्कस केला होता, है ना. कशामध्ये डिस्कस केला होता, पोलरायझेशन ऑफ लाईटमध्ये, है ना. म्हणजे जर दोन अनपोलराइज्ड आपण बघितलं होतं की दोन पोलरायझर घेतला आणि दोन पोलरायझर घेतले आणि त्या दोन पोलरायझरमध्ये आपण काय करतोय, अनपोलराइज्ड लाईट इन्सिडेंट करतोय, है ना. तर ती पॅरलल केसमध्ये त्याची केस कशी होती, पॅरलल. त्याचा अँगल कसा होता, सेम होता ना. इंटेन्सिटी कशी असेल त्या इलेक्ट्रिक फील्डची, सेम असणार. तर आता जी तुमची लाईट परपेंडिक्युलर म्हणजे तुमचा बघा आपण म्हणू शकतो ना की एक्स डायरेक्शनला काय आहे, तुमची बाउंड्री आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शननी म्हणजे वाय डायरेक्शननी तुमची लाईट इन्सिडेंट होते फर्स्ट मीडियम टू अनदर मीडियमला.
म्हणजे जी लाईट, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईट जे इन्सिडेंट होतोय ती ट्रान्सपरंट होते पर्टिक्युलर सेम मीडियमला, म्हणजे त्यांचा मॅग्निट्यूड पण कसा असेल, इक्वल असेल. इन जनरल द रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज डू नॉट हॅव इक्वल मॅग्निट्यूड ऑफ टू कंपोनंट, है ना. पण आपण रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेमध्ये बघितलं होतं का असं की दोन कंपोनंटचे मॅग्निट्यूड सेम असतात का, नाही. पण हे अनपोलराइज्ड वेव्हमध्ये कसे असतात, सेम असतो. पण रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेडमध्ये काय होतं बघा, रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेडमध्ये रेअर टू डेन्सर मीडियमला जेव्हा ती लाईट होती तर लाईट कशी तुम्हाला बेंड होताना दिसती, म्हणजेच लाईट काय होती, ती तुमची लाईट डेन्सर मीडियमला बेंड होईल अवे फ्रॉम दी नॉर्मल, म्हणजे त्याची इंटेन्सिटी काय होईल, चेंज होईल ना, मॅग्निट्यूड काय होईल, चेंज होईल. पण अनपोलराइज्डमध्ये आपण बघितलं होतं, डिस्कस केला होता की अनपोलराइज्डमध्ये काय होतंय, ज्यावेळेस पॅरलल फॉर्ममध्ये तुमची वेव्ह ट्रान्सपरंट होईल, ट्रान्सफर होईल, त्यावेळेस काय होईल, त्याचा जे मॅग्निट्यूड असेल ती कशी असते, सेम असते, है ना. कुठल्याही दोन कंपोनंटची अनपोलराइज्डमध्ये काय असते, मॅग्निट्यूड कशी असते, सेम असते. हेन्स आर partially polarized. It was experimentally discovered by D. Brewster in 1812 that for a particular angle of incidence theta b as shown in the figure, है ना. म्हणजेच आता आपण बघा, हे जे लॉ आहे, आपण काय बघितलं की अनपोलराइज, इथे आपण काय डिस्कस करतोय, पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन, ब्रेवस्टर लॉ. म्हणजे जे पोलरायझेशनमध्ये जे रिफ्लॅक्शन होतंय तर हे कोणी प्रूफ केला, ब्रेवस्टर लॉनी. तर हे डी ब्रेवस्टर हे कोण होते, सायंटिस्ट होते. यांनी एक्सपेरिमेंटलवरून डिस्कवर्ड बाय डी ब्रेवस्टर इन 1812 मध्ये हे काय केलं, यांनी डिस्कवर्ड केलं. कोणी, डी ब्रेवस्टरनी. फॉर अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स थिटा बी, है ना. अँगल ऑफ इन्सिडन्स जी आहे त्याला आपण कशा डिनोट करतोय, थिटा ऑफ बी. हे आपण कशावरून म्हणतोय, फिगरवरून. द रिफ्लेक्टेड वेव्ह इज कम्प्लिटली प्लेन पोलराइज्ड विथ इट्स इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, while refracted wave is partially polarized. This particular angle of incidence is called as Brewster angle. काय म्हणतोय आपण की जी रिफ्लेक्टेड वेव्ह कम्प्लिटली काय होतीये, प्लेन पोलराइज्ड पासून इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या परपेंडिक्युलर प्लेन ऑफ द पेपर मध्ये ज्यावेळेस रिफ्लॅक्ट होते, जी आपल्याला अँगल मिळतोय, कोणता अँगल मिळतोय, थिटा बीचा अँगल. त्याच अँगलला आपण काय म्हणतोय, त्याच अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतोय आपण, ब्रेवस्टर अँगल. फॉर दिस अँगल ऑफ इन्सिडन्स द रिफ्रॅक्टेड and reflected rays are perpendicular to each other from the figure. For angle of refraction theta r we have, आता आपण काय म्हणतोय की जी इन्सिडन्स ऑफ अँगल हे कशाने डिनोट करतोय, थिटा बी नी. आणि जे ती अँगल तुमचा इन्सिडन्स अँगल हे डिनोटेड बाय थिटा बी, आणि ती काय होते, रिफ्रॅक्टेड किंवा रिफ्लॅक्टेड कशाच्या, प्लेन ऑफ द पेपरच्या परपेंडिक्युलर जी होत आहे. तर जे रिफ्रॅक्शन अँगल होत आहे त्या अँगल ऑफ रिफ्रॅक्शनला आपण कशा डिनोट करतोय, थिटा ऑफ आर नी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वी हॅव थिटा बी प्लस थिटा आर इज इक्वल्स टू 90 डिग्री, है ना. म्हणजे थिटा बी काय आहे, थिटा बी आहे इन्सिडन्स ऑफ अँगल, आणि थिटा आर काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे दोन्ही काय आहे, 90 डिग्रीचा. याला आपण काय म्हणू शकतो, इक्वेशन 1. फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव, हे जे इक्वेशन मिळालं हे आपण इक्वेशन कशावरून घेतोय, रिफ्रॅक्शन लॉ पासून. n1 साइन थीटा b इज इक्वल्स टू n साइन थीटा, है ना. याला इक्वेशन म्हणा 2. आपण म्हणू शकतो ना, n1 साइन थीटा b इज इक्वल्स टू n2 साइन थीटा r. साइन थीटा बी हे काय आहे, फर्स्ट मीडियम आहे, है ना. म्हणजे n1,
आपण μ1 पण म्हणू शकतो, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम फर्स्ट, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ मीडियम फर्स्ट. मीडियम फर्स्ट कोणता आहे, साइन ऑफ थिटा बी इज इक्वल्स टू रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ मीडियम सेकंड, म्हणजे रिफ्रॅक्टेड अँगल. रिफ्रॅक्टेड अँगलला आपण कशा नोट करतोय, थिटारनी, म्हणजे आपण म्हणू शकतो ना हा इक्वेशन n1 sin theta b is equals to n sin theta b, याला इक्वेशन 2 म्हणा. gives n1 sin theta b is equals to n2 sin in bracket 90 minus theta b, giving n2 upon n1 is equals to tan of theta b, है ना. हे साइनचा काय कशामध्ये कन्वर्ट करतो, साइनचा कशामध्ये, tan थिटा, है ना. आपण म्हणू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस सेकंड मीडियम टू फर्स्ट मीडियम इज इक्वल्स टू tan थीटा बी, n2 अपॉन n1 इज इक्वल्स टू tan थीटा बी. और मध्ये म्हणा, और मध्ये थीटा बी इज इक्वल्स टू tan इनवर्स n2 अपॉन n1, याला इक्वेशन म्हणा. इक्वेशन कोणता असेल मग, हा इक्वेशन आहे तुमचा 3. हा इक्वेशन कोणता आहे, 3. दिस इज नॉन ॲज ब्रेवेस्टर लॉ. आता हे जे इक्वेशन मिळालं इक्वेशन 3, हा इक्वेशन 3 काय आहे, ब्रेवेस्टर लॉ आहे. द फिनोमिना ऑफ पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन इज यूज्ड टू कट आउट ग्लेअर फ्रॉम द रिफ्लॅक्टिंग सरफेस यूजिंग स्पेशल सनग्लासेस, है ना. आपण पोलरायझेशन ऑफ रिफ्लॅक्शन हे काय म्हणतोय, रिफ्लॅक्शन सरफेसचा आपण जे काय म्हणतोय की कट आउट ऑफ ग्लेअर, हे काय आहे, जे रिफ्लॅक्टिंग सरफेस आहे, तर हे आपण स्पेशल सनग्लासेसवरून पण करू शकतो. सनग्लासेस आर फिटेड विथ पोलरॉइड्स विथ रिड्यूस द इंटेन्सिटी द पार्शियली or fully polarized refracted light coming to the eyes from reflecting surface. बघा, सनग्लासेस आर फिटेड. आता सनग्लासेस आर फिटेड विथ पोलराइड. जे सनग्लासेस असतात तुमचे, है ना, ते सनग्लासेस ते कशाचे बनवलेले असतात, पोलरॉइड. पोलरॉइड हा एक आहे ना, पोलरॉइड आपण पोलरॉइड सुद्धा आपण डिस्कस केलेला होता. तर हे कशावरून बनतो, पोलरॉइड मटेरियलचा आहे सनग्लासेस. ती काय होती की जी ती सनची जी इंटेन्सिटी असते, ती सनची लाईटची जी इंटेन्सिटी असते त्याला ती काय करते, रिड्यूस करते. कोण रिड्यूस करतो, पोलरॉइड है ना. जसं आपण पोलरायझेशनमध्ये डिस्कस केलं होता किंवा पोलरॉइडमध्ये डिस्कस केलं होता की जी अनपोलराइज लाईट आहे त्या पोलरॉइडमधून ज्यावेळेस ती पास होते तर पोलरॉइड काय करते की जे त्याचा इंटेन्सिटी असते ते काय करतो, तो काय करतो तिथेच रिड्यूस करतो. आणि त्या इंटेन्सिटी रिड्यूस झाल्यानंतर काय होतो, तो पोलरायझेशन पासून ज्यावेळेस ती पास होते त्यावेळेस ती काय होते, पर्टिक्युलर वन वे डायरेक्शनमध्ये ती पोलरायझेशन होते त्या लाईटची, त्या वेव्हची. तर इथे पण आपण काय म्हणतोय की जे सनग्लासेस आहे ते सनग्लासेस कशाची फिटेड केलेले असतात, पोलरॉइड मटेरियलची. म्हणजे जी सनलाईट असती ते डायरेक्टली ज्यावेळेस ती पोलरॉइडमध्ये होते तर काय होते, ते पोलरॉइड काय करतो की सनची जी लाईटची इंटेन्सिटी आहे ती काय करतो, रिड्यूस करतो. आणि नंतर मग ती काय होते, ज्यावेळेस ती रिफ्रॅक्ट होते आपल्या आईजपर्यंत त्यावेळेस ती काय होते, तिची जी इंटेन्सिटी असते ती रिड्यूस झालेली असते. म्हणजे आपल्या जेव्हा ते डोळ्यांना ती रिफ्लॅक्ट होईल त्यावेळेस ती काय होईल, आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याचा प्रॉब्लेम होणार नाही, है ना. आपण जर डायरेक्टली सनला बघितलं, आपण बघा सनग्लासेस आपण जे लावलेलो असतो तर काय होतं, आपण सनला इझिली बघू शकतो, है ना. आणि विदाऊट सनग्लासेसने आपण सनकडे बघू शकतो का, नाही, कारण की त्याची लाईटची इंटेन्सिटी व्हेरी हाय असते. पण जी सनग्लासेस जे असतात ते कशाने बनलेले असते, पोलरॉइडने. म्हणजे तिथेच त्याची इंटेन्सिटी काय असतो, रिड्यूस करतो. त्याच्यामुळेच आपण काय करू शकतो, व्हेरी इझिली आपण त्या सनला सनग्लासेसमधून बघू शकतो, है ना. As seen above, the intensity of sunlight or light coming from artificial source which is completely unpolarized is also reduced to half by the Polaroid. This phenomena of polarization by reflection works only for non-metallic surface, है ना. म्हणजे जी तुमची लाईट आहे, इंटेन्सिटी ऑफ सनलाईट किंवा लाईट जी ही कमिंग फ्रॉम, हे काय आहेत, आर्टिफिशियल सोर्स आहेत ना. आणि हे कसे आहेत, विच इज कम्प्लिटली अनपोलराइज्ड इज ऑल्सो रिड्यूस टू हाफ बाय दी पोलरॉइड. पोलरॉइड काय करतात, जी अनपोलराइज जी आहे त्याला काय करतो, हाफ
रिड्यूस करतो है ना. म्हणजे जी त्याची इंटेन्सिटी जर जास्त असेल तो त्याचा डायरेक्टली काय करतो, पूर्ण त्याची इंटेन्सिटी हाफनी काय करतो, रिड्यूस करतो है ना. म्हणजे याच फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, या फिनॉमिनाला आपण काय म्हणू शकतो, पोलरायझेशन बाय रिफ्लॅक्शन है ना. आणि हे जे रिफ्लॅक्शन आहे, हे जे रिफ्लॅक्शन आपण म्हणतोय, तर हा रिफ्लॅक्शन वर्क्स ओनली फॉर नॉन मेटॅलिक सरफेस आहे ना. म्हणजे हे काय आहे, सरफेसेस जे आहे ते सरफेसेस कुठे आपण यूज करतोय, नॉन मेटॅलिक सरफेसवर. ओके.